सध्याच्या ह्या भाजपा आणि मिंदे गटांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या महिलांची सुरक्षितता अत्यंत चिंताजनक बनलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज एका ना एका महिलेवर अत्याचार होतोय, त्यांचा हत्या केली जाते, बलात्कार केला जातोय आणि जे स्वैराचारी लोक आहेत त्यांना आता कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या महिला अत्यंत असुरक्षित राहिलेल्या आहेत आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे ते मात्र बेफिकिरी वृत्तीने वागतायत। आता आजच्याच वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला सर्व महिलांच्याच हत्यांच्याच बातम्या आहेत। कवठीला हत्या खून झाला, ओसरगावला महिलेची हत्या झाली, सगळीकडे हत्या सत्र एवढा मोठ्या प्रमाणात चालू आहे। याचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आजची जी दयनीय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये ती यापूर्वी कधी झालेली नव्हती। कारण याचं कारण असं आहे की भ्रष्टाचारी राज्यकर्ते जे आहेत हे त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही आणि म्हणूनच आज सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल हा गोवा बनावटीची दारू म्हणा किंवा ड्रग्ज म्हणा यांच्या पूर्ण जाळं विणलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून ह्या जिल्ह्यांची सुटका करणं हे एक आव्हान पोलिसांसमोर आहे, पण ते दुर्दैवाने अपयशी ठरलेले आहेत। त्यांची नेहमीची ती स्टंटबाजी आहे ती। आज सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने जेवढा अवैध धंद्यांनी व्यापला गेलेला आहे तेवढा महाराष्ट्रात दुसरा कोणता जिल्हा नसेल। गोवा बनावटीच्या दारूचे तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा अत्यंत दोडामार्गपासून ते खारेपाटणपर्यंत ड्रग्सच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी होते, पण आपले पालकमंत्र्यांनी केवळ डरकाळ्या फोडायच्या पण प्रत्यक्षात कारवाई काय होत नाही। हे जे बाडगे आहेत हे असंच म्हणजे इतर पक्षातून कोणाला ना कोणाला घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा ह्याच त्यांचा धंदा आहे। वैभव नाईकांसारखा निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक ह्या भरत गोगावलेंसारख्या गद्दारांच्या तावडीत सापडणार नाही याची आम्हाला खात्री आहे।